केसरीनंदन, अंजनीसूत, पवनपुत्र या सर्वांपेक्षा रामभक्त, रामाचा दास, रामाचा दूत म्हणून हनुमंताची ओळख अधिक आहे. रामायणात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई यांशिवाय राम अपूर्ण आहे, तसा तो हनुमानाशिवाय देखील अपूर्ण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ऋष्यमुख पर्वताजवळ प्रथम श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली असे सांगितले जाते. त्या भेटीपासून राम अवतार पूर्ण होईपर्यंत हनुमान कायम रामासोबत राहिला. श्रीराम हे हनुमंताचे आराध्य आणि आपल्या आराध्यांना कशाचीच कमतरता भासू नये यासाठी हनुमंत नेहमीच तत्पर असायचे. जेव्हा भगवान शिवाने स्वतः आपली समाधी तोडून श्रीरामाचे नाव घेतले तेव्हा संपूर्ण विश्वात एक अद्भुत स्पंदन पसरले. स्कंदपुराणात म्हटले आहे, आत्मना मनुष्य ध्यानी हरिभक्त संहिता अवर्तिनो हनुमाना. अर्थ, भक्त नाम रघुनंदन. मग याचा अर्थ, जेव्हा जेव्हा विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात तेव्हा शिव देखील त्यांची सेवा करण्यासाठी अवतरतात. म्हणूनच शिवाने रुद्राचे रूप धारण केले आणि वायुपुत्र हनुमानाने वानराचे रूप धारण केले. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री हनुमानाची त्याचसोबत भगवान श्रीरामांची जीवनकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते, तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय हनुमान आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील प्रभू श्रीरामांचा, प्रभू हनुमंतरायांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. भगवान शिव कैलास पर्वताच्या एका उंच शिखरावर देवी सतीसोबत बसले होते. घनदाट वृक्षांच्या छायेखाली त्यांच्या डोक्यावर त्यांच्या तपकिरी जटा विखुरलेल्या होत्या. त्यांच्या हातात रुद्राक्षांची माळ होती. नंदी त्यांच्यासमोर गळ्यात सर्प घालून बसला होता. त्यांचे सेवक थोड्या अंतरावर विविध खेळ खेळत होते. त्यांच्या डोक्यावरील चंद्र आणि गंगेच्या पाण्याने त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी शांत केला होता. त्यांच्या कपाळावरील राख अत्यंत आकर्षक दिसत होती. अचानक राम रामचा जप करत त्यांनी आपली ध्यानधारणा तोडली. सतीने पाहिले की भगवान शिव तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. ती त्यांच्यासमोर उभी राहिली. हात जोडून म्हणाली, स्वामी, यावेळी मी तुमची कोणती सेवा करू शकते? तुम्हाला काही सांगायचे आहे का? भगवान शिव म्हणाले, प्रिये, आज माझ्या मनात एक पवित्र संकल्प होत आहे. मी त्या एकाचाच विचार करत आहे ज्याचे मी सतत ध्यान करतो, ज्याच्या नावाने माझे हृदय आनंदाने भरून जाते आणि ज्याच्या सत्यरूपाचे मी ध्यान करतो. तो माझा स्वामी आता अवतार घेऊन या जगात येत आहे. सर्व देवांनाही त्याच्यासोबत अवतार घेऊन त्याची सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा आहे. मग मी का मागे राहावे? मी सुद्धा तिथे जाऊन त्याची सेवा केली पाहिजे. माझी प्राचीन इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि माझे जीवन अर्थपूर्ण केले पाहिजे. भगवान शिवाचे शब्द ऐकून सतीला लगेच काय बरोबर आणि काय चूक हे कळेना. तिच्या मनात दोन विचार घुळत होते. एक म्हणजे तिच्या पतीची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि दुसरा म्हणजे तिने त्याच्यापासून विरह टाळला पाहिजे. थोडा विचार करून ती म्हणाली, प्रभू, तुमचा संकल्प फार उदात्त आहे. जशी माझी तुमची सेवा करण्याची इच्छा आहे तशीच तुमचीही तुमच्या प्रिय देवतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पण विरहाची भीती माझ्या हृदयाला सतावत आहे. तुमच्या सुखात आनंद शोधण्याचे सामर्थ्य मला द्या. आणखी एक गोष्ट, यावेळी भगवान रावणाला मारण्यासाठी अवतार घेत आहेत आणि रावण तुमचा महान भक्त आहे. त्याने आपले शिर कापून तुम्हाला अर्पण केला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्या वधास कशी मदत करू शकता? भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले, देवी, तू फार भोळी आहेस. येथे विरहाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी एका रूपात त्याची सेवा करण्यासाठी आणि दुसऱ्या रूपात तुझ्यासोबत असेल. मी तुला त्याच्या दिव्य खेळांचा आनंद दाखवेन आणि वेळोवेळी त्याची स्तुती व प्रार्थना करण्यासाठी त्याचे दर्शन घेईन. रावणाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने माझ्या अंशाकडे जितके दुर्लक्ष केले आहे तितकीच भक्ती देखील दाखवली आहे. तुला माहीत आहे का की मी 11 रूपांमध्ये वास करतो. जेव्हा त्याने आपली 10 डोकी कापून माझी पूजा केली तेव्हा त्याने माझा एक भाग तसाच ठेवला. आता मी त्या भागाच्या रूपात त्याच्याशी लढेन आणि माझ्या प्रभूची सेवाही करेन. मी वायुदेवाच्या रूपात अंजनीच्या गर्भातून अवतार घेण्याचा निश्चय केला आहे. आता तुझ्या हृदयात कोणतेही दुःख नाही. हे ऐकून देवी सती प्रसन्न झाली. जय श्रीराम. देवराज इंद्राच्या अमरावतीमध्ये पुंजका स्थळ नावाची एक अप्सरा होती. एके दिवशी तिच्याकडून एक अपराध घडला.
आणि परिणामी तिला पृथ्वीवर वानर म्हणून जन्म घ्यावा लागला. शापित आशेने तिची प्रार्थना ऐकून तिला असा वर दिला की ती इच्छेनुसार आपले रूप बदलू शकते, कधी वानर म्हणून तर कधी मनुष्य म्हणून. वानर राजा केसरीने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. ती अत्यंत सुंदर होती आणि केसरीचे तिच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी त्यांनी मनुष्य रूप धारण केले आणि ते त्यांच्या राज्यातील सुपे पर्वताच्या शिखरावर फिरायला गेले. एक मंद झुळूक वाहत होती. एका मंद झुळकीने अंजनाच्या साडीचा पदर उडवला. अंजनाला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती आपले कपडे सावरत बाजूला उभी राहिली. रागाने ती म्हणाली, हा कोण उद्धट माणूस आहे जो माझे ब्रह्मचर्याचे व्रत मोडू पाहतोय. माझी आवडती देवता माझ्या समोर आहे आणि कोणीतरी माझा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला आत्ताच शाप देईन. तिला असे वाटले की जणू पवनदेव म्हणत आहे, देवी, मी तुझा उपवास मोडलेला नाही. तुला एक पुत्र होईल जो शक्ती आणि बुद्धीने माझ्या बरोबरीचा असेल आणि मी स्वतः त्याचे रक्षण करेन. यानंतर अंजना आणि केसरी आपल्या घरी परतल्या. भगवान शिव आपल्या सारासह अंजनाच्या कानातून तिच्या गर्भात प्रवेशले. मंगळवारी चैत्र शुक्ल पक्षात भगवान शिव वानर रूपात अवतरले आणि अंजनाच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अंजना आणि केसरीच्या आनंदाला सीमा नव्हती. ते बाळ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत गेले आणि त्यांचे मोठ्या प्रेमाने संगोपन झाले. जेव्हा जेव्हा अंजना बाहेर जायची तेव्हा ती मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळून धरायची. केसरी सुद्धा मुलाला पाठीवर घेऊन आनंदाने उड्या मारायचा. त्याला इतक्या आनंदात पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. एके दिवशी अंजना फळे आणि फुले आणायला बाहेर गेली. केसरी आधीच निघून गेला होता. मुलगा घरी एकटाच होता आणि त्याला भूक लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला खायला काहीच सापडले नाही. अखेरीस त्याची नजर सूर्यावर पडली. सकाळ झाली होती. त्याने विचार केला, हे एक सुंदर लाल फळ आहे. याला खायला आणि याच्यासोबत खेळायला खूप मजा येईल. तो मुलगा सूर्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. वायूने त्याला आधीच उडण्याची शक्ती दिली होती, किंवा आपण असे म्हणू शकतो की भगवान शिवाच्या खेळात हे काही आश्चर्य नव्हते. जय श्रीराम. तो मुलगा आकाशात उडू लागला. त्याला पाहून देव, दानव आणि उपदेव आश्चर्यचकित झाले. वायुदेवालाही संशय आला. त्याने विचार केला, माझा लहान मुलगा सूर्याकडे धावत आहे. मला आश्चर्य वाटते की दुपारच्या सूर्याच्या प्रखर किरणांनी तो भाजून जाईल की काय. तो हिमालय आणि मलयत पर्वतरांगांच्या मागे गेला. सूर्यदेवानेही हे पाहिले. त्याच्या दिव्य दृष्टीने त्या मुलाचा मोठेपणा लपवता आला नाही. त्याच्या मनात अनेक विचार आले. त्याला समजले की भगवान शिव स्वतः वानर पुत्राच्या रूपात त्याच्याकडे येत आहे. हेही त्याच्यापासून गुप्त राहिले की मुलगा वाऱ्याच्या आशीर्वादाने जन्माला आला आहे, जे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि ते स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी येत आहेत. सूर्यदेवाने आपली किरणे थंड केली. जणू काही ते आपल्या कोमल हाताने त्या मुलाला कुरवाळत होते, किंवा जणू काही विश्वाचे पिता शंकराचे स्वागत करत होते. तो मुलगा सूर्याच्या रथाजवळ पोहोचला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. त्याच क्षणी राहू त्याला ग्रहण लावण्यासाठी आला. त्याने सूर्याच्या रथावर बसलेल्या एका वानर पुत्राला पाहिले, पण जेव्हा त्या मुलाने आपल्या बलवान हाताने राहूला पकडले तेव्हा तो घाबरला आणि कसा तरी स्वतःला सोडून पळून गेला. तो थेट देवांचा राजा इंद्राकडे गेला आणि म्हणाला, देवराज, तुम्ही मला सूर्यग्रहण करण्याची शक्ती दिली आहे. तुम्ही आता हा अधिकार दुसऱ्या कोणाला दिला आहे का? इंद्राला हे समजलं नाही. त्याने राहूला रागवले आणि त्याला सूर्याकडे परत पाठवले. जेव्हा राहू दुसऱ्यांदा गेला तेव्हा त्या मुलाला भूक लागली. त्याला वाटले की हे खाण्यासाठी काहीतरी चांगले आहे आणि त्याने राहूवर झडप घातली. मुलाच्या तेजाने घाबरून राहूने आपल्या जीवाची भीक मागण्यासाठी इंद्राला हाक मारली. ऐरावतावर स्वार झालेला इंद्र राहूच्या मदतीला धावून आला. ऐरावताला पाहताच त्या मुलाने राहूला सोडले आणि हे एक चांगले पीक आहे असे समजून त्याला पकडण्यासाठी धावला. घाबरलेल्या इंद्राने आपला वज्र फेकला, जो मुलाच्या डाव्या हनुवटीवर आदळला. तो मुलगा जखमी होऊन खाली पडला आणि छतावर ठोके मारू लागला. वायुदेवाने त्याला उचलले आणि एका गुहेत नेले. वायुदेव संतप्त झाला आणि त्याने आपली हालचाल थांबवली. वारा थांबताच संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले. काहीही हलत नव्हते आणि सर्व प्राण्यांनी श्वास घेणे थांबवले. घाबरलेले देव ब्रह्मदेवाकडे धावले. ब्रह्मदेव स्वतः गुहेत आले आणि त्यांनी त्या मुलाला स्पर्श केला. त्याने स्वतःच्या हाताने त्याला पुन्हा जिवंत केले.
तो मुलगा आनंदाने उभा राहिला. वायुदेवही प्रसन्न झाला आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा प्राण फुंकले. ब्रह्मदेव देवांना म्हणाले, हा मुलगा सामान्य नाही, तो देवांचे कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला आहे, म्हणून सर्व देवांनी त्याला एक वरदान देणे उचित ठरेल. इंद्राने उत्तर दिले, माझ्या वज्राने त्याचा हात मोडला आहे, म्हणून आजपासून त्याचे नाव हनुमान राहील. मी त्याला हे वरदान देतो की माझे वज्र त्याला कधीही इजा करणार नाही. सूर्य म्हणाला, मी त्याला माझ्या तेजाचा 100वा भाग देतो. माझ्या शक्तीने तो आपले रूप बदलू शकेल आणि जेव्हा त्याला शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरज भासेल तेव्हा मी त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्रदान करेन. तो एक अत्यंत कुशल वक्ता बनेल. वरुणाने त्याला आपल्या फासाला आणि पाण्याला न घाबरण्याचे वरदान दिले. कुबेरासह इतर देवांनीही हनुमानाला निर्भयतेचे वरदान दिले. विश्वकर्माने त्याला स्वतः निर्माण केलेल्या दिव्य शस्त्रापासून मुक्त होण्याचे वरदान दिले आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मज्ञानासह त्याला दीर्घायुष्य दिले आणि त्याला ब्रह्मास्त्र व ब्रह्मशब्दापासून मुक्त केले. देव निघून जात असताना ब्रह्मदेव वायुदेवाला म्हणाले, तुमचा पुत्र एक महान योद्धा होईल. तो आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकेल आणि त्याचा वेग मनासारखा जलद होईल. त्याची शक्ती अमर होईल आणि तो रामाचा मुख्य सहाय्यक व रावणाच्या युद्धात त्याचा लाडका बनेल. असे हनुमानाला वरदान देऊन सर्व देव आपापल्या निवासस्थानी परतले. जेव्हा अंजना आणि केसरी यांना हे सर्व ऐकले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लहानपणी हनुमान अत्यंत खोडकर होता. तो एक वानर, एक लहान बाळ होता आणि त्याच्याकडे देवांकडून मिळालेली प्रचंड शक्ती होती. तो रुद्राचाच एक अंश होता. तो पुजाऱ्यांनी आसने उचलून झाडावर टांगायचा, त्यांच्या कमंडलूतील पाणी सांडायचा आणि त्यांची लंगोटी सुद्धा फाडायचा. कधी कधी तो कोणाच्या तरी मांडीवर खेळायचा आणि अचानक त्यांची दाढी ओढून पळून जायचा. त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. त्याच्यासमोर प्रत्येक जण हतबल होत होता. जसजसा काळ लोटत गेला आणि जेव्हा हनुमानाच्या अभ्यासाची वेळ आली तेव्हाही त्याचा खोडकरपणा तसाच राहिला. अंजना आणि केसरी खूप चिंतित झाल्या. त्यांनी शक्य ते सर्व उपाय करून पाहिले, पण हनुमान अविचल राहिला. मग त्यांनी पुजाऱ्यांना प्रार्थना केली आणि त्यांना विनंती केली की कृपया हनुमानाला सुधारण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यात आला. पुरोहितांनी त्यावर विचार केला आणि ठरवले की त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व आहे. जर तो आपली शक्ती विसरू शकला तरच सुधारणा शक्य आहे. त्यांनी हनुमानाला शाप दिला, तू तुझी शक्ती विसरशील आणि जेव्हा कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हाच तुला ती आठवेल. हनुमान आपली शक्ती विसरला. आता जेव्हा त्याच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा वानरराज केसरीने योग्य विधी पार पाडून त्याला वेद शिकण्यासाठी सूर्यदेवाकडे पाठवले, जिथे हनुमानाने सर्व वेद आणि वेदांगांचा अभ्यास केला. तो स्वतः भगवान शिवाचा अवतार असल्यामुळे त्याला अभ्यासात कोणतीही अडचण आली नाही. तरीही परंपरा जपण्यासाठी त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. थोड्याच काळात तो आपल्या आई वडिलांकडे परत आला. ऋष्यमुख पर्वताजवळ प्रथम श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली. सीता शोधार्थात सुग्रीवाने 5 पथके तयार करून 4ही दिशांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या बोटातील एक अंगठी रामाने फक्त हनुमानाजवळ दिली. इथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की केवळ हनुमानच का? अनेक जण तिथे होते. सुग्रीव होता, अंगद होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रामाचा हनुमानावरती असलेला विश्वास. रामाला हनुमानावर विश्वास होता की हाच असा व्यक्ती आहे जो हे काम नित्यप्रकारे पार पडू शकेल. हनुमंत कुणी साधारण नव्हते. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. प्रचंड बुद्धिमान, युक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे हनुमंत. दक्षिण तीरावर जांबुवंत, अंगद, हनुमान यांच्यासह पथकातील अन्य जण पोहोचले. तेव्हा संपातीने लंका नामक द्वीपात अशोक वाटिका येथे सीतामाई असल्याचे सांगितले. अथांग समुद्राचे उल्लंघन करून जाणार कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेव्हा हनुमान काहीच बोलत नव्हता, कारण दुर्वास ऋषींच्या शापामुळे आपल्या अंगी प्रचंड बळ आहे हे त्याला मुळातच आठवत नव्हते. अखेर जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमानाचे विस्मरण काढले आणि हनुमानाने कौशल्याचा वापर करून लंका गाठली. लंकेत जेव्हा मारुतीराय पोहोचले तेव्हा बिभीषणाची प्रथम ओळख झाली. हनुमानाने आपल्या येण्याचे प्रयोजन आणि श्रीरामाविषयी बिभीषणाला सांगितले. चातुर्याने बिभीषणाला आपल्या बाजूने करून घेतले आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. तत्पूर्वी लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला. सीतामाईला हनुमानावर विश्वास बसेना. तेव्हा हनुमानाने आपली ओळख अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिली. तसेच रामाने दिलेली अंगठी खूण म्हणून दाखवले. लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवतील
असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. इथे एका कथेनुसार सीतामाईने हनुमानाला आपण भेटल्याची खूण म्हणून अशी एक गोष्ट सांगितली की ती फक्त राम आणि सीता यांनाच ठाऊक होती. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावरती किती विश्वास होता याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. रामाला जेवढा विश्वास हनुमानावरती होता तेवढाच विश्वास हनुमानाला रामावरती होता. कारण आपले आराध्य कधीही काही वावगे करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे आदर्श आहेत हे हनुमानाला पूर्णपणे माहीत होते. राम नेमका कोण आहे हे हनुमानाला पाहायचे होते. म्हणून त्याने उपद्रव करून स्वतःला बंदिवान करून घेतले. रावणाच्या दरबारात दाखल होऊन सर्व गोष्टी नीटपणे निरखून पाहिल्या. रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंकाच पेटवून दिली. रामाचा एक छोटा सैनिक एवढा गजब करू शकतो तर प्रत्यक्ष राम लंकेत आल्यावर काय होईल असा संदेश लंकेला दिला होता. येथे हनुमंताच्या मुत्सद्दीपणाचा एक नमुना दिसतो. लंकेचे सर्व योग्य पद्धतीने निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमकं कुठं काय आहे याची माहिती रामाला देतो. हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न असतो. हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असाच आहे. आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला याचे समाधान रामाला वाटते. तसेच हनुमानाने सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती हेही रामाला समजते. तत्काळ योजना आखून सुग्रीव, हनुमंत आणि सर्व वानरसेना दक्षिण किनाऱ्यावरती पोहोचतात. श्रीराम सागराचे आव्हान करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचे सुचवतो. लगेचच सर्वजण सेतू बांधायला घेतात. सेतू बंधनावेळची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. सर्वच जण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतू बंधन करत असतात. आजूबाजूचे दगड, वृक्ष घेऊन समुद्रात टाकत असतात. जी जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते त्या प्रत्येक गोष्टीवर राम नाम लिहिले जाते. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचं सांगितलं जातं. सर्वच जण कठोर मेहनत घेत आहेत हे पाहून रामालाही राहवत नाही. रामही एक दगड घेतो आणि समुद्रात टाकतो. मात्र तो दगड बुडतो. ही गोष्ट वारंवार घडते. तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो की भगवंत, जो रामनामाशी एकरूप झाला तो तरला, परंतु खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चितच आहे. हनुमानाचे उत्तर ऐकून श्रीराम प्रसन्न होतात. यावरून रामनामाचा आणि रामाचा महिमा किती कालातील आणि अपार आहे याची प्रचिती येते. पुढे इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो. संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न उभा राहतो. पुन्हा एकदा राम भक्त श्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतो. रामकार्य म्हटल्यावर हनुमान एका रात्रीत संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नवसंजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धात हनुमान पराक्रमाची पराकाष्ठा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल तेवढे तो करतो. श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. दास्यत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकवून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कोणीही हनुमानाचे काहीही वाकडे करू शकले नसते. पण रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितले होते. रामाची आज्ञा केवळ शोध घेऊन परत येणे एवढीच आहे. त्यामुळे रामाची आज्ञा तंतोतंत पाळणे हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला होती. श्रीराम देखील हनुमंताची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करले असले तरी राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही. हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हनुमानही कधी आपली मर्यादा ओलांडत नाही आणि रामही हनुमानाला कमीपणा येईल असे काही करत नाही. उलट दासाला कधीही दिले नसेल असे वरदान राम हनुमानाला देतो. अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कार करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा प्रचंड मोठा कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यावर, प्रभू मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा असे सांगत, जोवरी भुवर रामकथानक तोवर जन्म असावा, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी रामकथेचा स्वाद मला द्यावा असे मागणे करतो. तसेच सूक्ष्म सूक्ष्मत्म देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी असे आश्वासन देतो. हनुमंताने श्रीरामचरित्र रामकथा यांचे एक प्रकारे पसायदान येथे मागितले आहे. रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अंजनी मातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देवदेवतांचे आशीर्वचन लाभलेला, श्री विष्णूकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भेदू शकणार नाही, इच्छा मरणाचे वरदान मिळालेला, जल अग्नी यांपासून अभय असलेला, प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामांकडे काय मागतो, तर कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा या चरणांपासून, अशी थोरवी हनुमंताची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावर अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणून नाही तर आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो, युक्ती, सद्विवेक बुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. हनुमंताचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणूनच आजच्या काळातही जिथे जिथे श्रीरामकथा सुरू होते तिथे तिथे एक पाठ मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटली की हनुमंत तिथे येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्यापैकी काही लोकांना हे माहीत असेल की रामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतःसुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे रामायण लिहिले होते. पुराणांतील उल्लेखानुसार रामायण पहिल्यांदा हनुमानजींनी लिहिले होते. जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी हनुमानजी हिमालयात गेले होते तेव्हा तिथल्या खडकावर स्वतःच्या नखांनी रामायण कोरले होते. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती. ती हनुमत रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. रावण वध केल्यावर जेव्हा हनुमानजी हिमालयात निघून गेले होते तेव्हा त्यांनी हे लिखाण केलं होतं, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. शिवपुराणामध्ये असलेल्या उल्लेखानुसार शिव अवतार असलेले हनुमान हे रोज हिमालयातील दगडांवर प्रभू श्रीराम यांच्यासोबत जगलेल्या प्रत्येक दिवसाचा अनुभव हे लिहून ठेवत असत. रामायण आणि महाभारत हे दोन्ही महाकाव्य आहेत. या दोन्ही काव्यातील महान व्यक्तींची भेटही झाली होती. त्याबद्दल एक पुरावा सापडतो. रामेश्वरमच्या यात्रेत महाभारतातील अर्जुनाला हनुमानजी भेटले होते. तेव्हा अगदी उत्सुकतेने राम आणि रावणाच्या युद्धाच्या काळात त्यांच्यासोबत होता ते तुम्हीच ना, असा प्रश्न अर्जुनाने हनुमानजींना विचारला होता. तसेच एकदा सीतामाता आणि भगवान श्री हनुमंत यांचा देखील एक प्रसंग घडलेला आहे. राम नाही तर मोत्याची माळ ही कवडी मोलच. एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतात आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतात. तेव्हा सीतेला वाटते हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे, तो नेहमी त्यांची सेवा करतो, त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून ती आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देत आहे. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एक एक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो. हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीता मातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचं तू हे काय केलास? प्रत्येक मणी फोडलास, तू असं का केलंस? तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यामध्ये कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्वच मी टाकून देतो. मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की आपण माळ दिली असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतात. प्रभू श्रीराम केवळ आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, एक बाणीही होत. ते निश्चयी आणि त्यागी होत. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त त्यागी होते. वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून 14 वर्षे वनवास पत्करणारे श्रीराम निश्चयी धैर्याचा महामेरू होते. प्रभू श्रीरामांत प्रचंड सात्विकता होती. वनवासातील श्रीरामांचे सुपती हनुमंत, बाली, सुग्रीव, जांबुवंत, जटायू, विभीषण केवळ या सर्वांचा श्रीरामांच्या सान्निध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, येवल्याच्या खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते. म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा. श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो,
तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता. रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले. बलीला मारून सुग्रीवाला राजा केले. श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहे. श्रीराम हे प्रजापालक, केवलाचे निष्काम प्रेम, उर्मिलेचा विश्वास, लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे. भारतभूमी ही धन्य आहे, जिथे श्रीराम, श्रीकृष्णासारखे, श्री हनुमानासारखे आदर्श जन्माला आले आहेत. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.